तर कोर्टात अपील करण्यात आली आणि त्यानंतर काही ठिकाणच्या निवडणुका ज्या आहेत त्या लांबणीवर पडलेल्या आहेत। नेमकं काय घडतंय पाहूयात। राज्यातील 19 नगर परिषदांमधील निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्यात। न्यायालयीन याचिका प्रलंबित, त्यामुळे बारामती, फलटण, महाबळेश्वरसह 16 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या। कोपरगाव नगर परिषदेची निवडणूकही तात्पुरती स्थगित। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भाजपचा जाहीर निषेध। भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी याचिका दाखल केली, त्यामुळे निवडणूक पुढे ढकलल्याचा आरोप। अंबरनाथ नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक स्थगित, तर कुळगाव, बदलापूर नगरपालिका क्षेत्रात 6 प्रभागांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आली आणि निवडणूक पुढे ढकलली, त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांसह स्थानिक प्रशासनालाही धक्का। नांदेडमधल्या मुखेड आणि धर्माबाद नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली। भोकर, कुंडलवाडी आणि लोहा नगरपालिकेतील प्रत्येकी एका जागेवरची निवडणूक पुढे ढकलली। जामनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार ज्योत्सना विस्पुतेंचा अर्ज नामंजूर। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार साधना महाजन यांची बिनविरोध निवड। ज्योत्सना विस्पुते यांच्याकडून उच्च न्यायालयामध्ये याचिकाही दाखल। याचिका दाखल असल्यानं बारामती नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर। 20 डिसेंबरला बारामती नगरपालिकेच्या सर्व जागांवरती मतदान। अहिल्यानगरातल्या 12 पैकी 4 नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या। कोपरगाव, देवळाली, प्रवरा, नेवासा आणि पाथर्डी या ठिकाणच्या निवडणुका पुढे। नगरसेवक पदाच्या 7 उमेदवारांसंदर्भात कोर्टात अपील असल्यानं हा निर्णय। कुळगाव, बदलापूर नगरपालिका हद्दीतील 6 प्रभागांमध्ये निवडणूक स्थगित। या प्रभागांमधील निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात उमेदवारांची हायकोर्टात धाव। कोर्टातील निकाल न आल्यानं राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक स्थगित। 20 डिसेंबरला या जागांवरती होणार मतदान। जालन्यातल्या भोकरदन नगरपालिकेच्या 2 प्रभागांची निवडणूक स्थगित। 2 प्रभागांची निवडणूक 20 डिसेंबरला। 21 डिसेंबरला मात्र मतमोजणी। 2 प्रभागातील निवडणूक प्रक्रियेविरोधात कोर्टात याचिका। सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। कशी तयारी होते बघूयात। भाजपचे 175 नगराध्यक्ष निवडून येण्याचा अंदाज। भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातील ही माहिती समोर। प्रचार सभांमुळे भाजपला यश मिळण्याचा सर्वेक्षणामध्ये निष्कर्ष। जळगावच्या मुक्ताईनगरमधल्या प्रचार सभेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे भाऊक झाल्याचं बघायला मिळालं। राजकारणाशी माझं काही देणं घेणं नसताना परिस्थितीमुळे मला राजकारणात यावं लागलं, रक्षा खडसे असं म्हणाल्या। पती निखिल खडसे यांच्या आठवणीमध्ये रक्षा खडसे भाऊक। डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने। रवींद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमावेळी गोंधळ। दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी आणि शक्ती प्रदर्शन। भाजपमधून नुकतेच शिंदेंच्या सेनेत गेलेले विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांचे देखील बॅनर झाकले, त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक। तिकडे पालघर या ठिकाणी भाजपच्या 2 गटांमध्ये तुफान हाणामारी। भाजपचे माजी शहर अध्यक्ष आणि भाजप महिला कार्यकर्त्यांमध्ये वाद। माजी भाजप शहर अध्यक्ष अशोक आंबुरे यांच्यासह इतरांवरती विनयभंगाचा गुन्हा दाखल। नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी 10 लाखांची मागणी केल्याचा आरोप। दोन्ही गटांकडून परस्पर विरोधामध्ये गुन्हे देखील दाखल। नंदुरबार जिल्ह्यातल्या 4 नगर परिषद पालिकेमध्ये टपाली मतदान। जिल्हाभरातील एकूण 733 टपाली मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतायत। गोंदियामधल्या तिरोडा नगर परिषदेमध्ये प्रचार रणधुमाळीशी गेला। आमदार विजय रहांगडाले यांची रॅली। घर घर संपर्क मोहिमेमध्ये आमदारांचा सहभाग। प्रभागात फिरून मतदारांसोबत साधला संवाद। भोरमधले भाजपचे पदाधिकारी त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा। अनेक महत्त्वाचे पदाधिकारी यांची भाजपला सोडचिठ्ठी। कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये गाडीमध्ये 2 लाखांची रोकड सापडली। सर्जेराव पवार यांच्या गाडीतून निवडणूक आयोगानं 2 लाख रुपये जप्त केले। सर्जेराव पवार प्रभाग क्रमांक 11 मधले उमेदवार अशोक पवार यांचे भाऊ। राज्यात सर्वात जास्त नगरसेवक भाजपचेच होतील, तर धुळ्यातील 4ही नगर परिषदेवरती आमचीच सत्ता येईल, जयकुमार रावल यांचा हा दावा।